उमेदवार नक्की कोण असेल, तिकीट नेमकं कोणाला मिळेल, यासाठी पक्षांकडून उमेदवारांकडून जी आहे ती रस्सीखेच पाहायला मिळत आहे. आम्हाला अडीअडचणी सोडवणारे नगरसेवक पाहिजे. निवडणुकी दरम्यान येतात, तोंड दाखवतात आणि परत जातात, परत 5 वर्षानंतरच येतात. बरोबर आहे की नाही? महिलांसाठी त्यांनी काहीतरी रोजगार उपाययोजना काहीतरी केल्या पाहिजे. बऱ्याचशा महिला अशा घरीच बसलेल्या. जसं आता आपण जसं म्हणतो शिंदे साहेब झाल्या ते काही कळणार 1500 रुपये किंवा काही त्यांच्या संसाराला त्यांनी हातभार लावलेला आहे. शाळेच्या तो रस्ता जातो ना, तो रस्ता पण खूप खराब आहे. इकडे शांतीनगरला जाताना पूर्ण रस्त्यांना खड्डे खड्डे झालेले. महानगरपालिकेच्या निवडणुकींचं बिगुल अखेर वाजलेलं आहे. प्रभागात उमेदवार नक्की कोण असेल, तिकीट नेमकं कोणाला मिळेल, यासाठी पक्षांकडून उमेदवारांकडून जी आहे ती रस्सीखेच पाहायला मिळत आहे. पण या सर्वांमध्ये एक प्रश्न आहे, तो म्हणजे नागरिकांना काय अपेक्षित आहे. नागरिकांना त्यांच्या मनातील नगरसेवकाकडून नेमक्या काय अपेक्षा आहे, त्यांनी काय कामं करणं अपेक्षित आहे, या सर्व समस्या आहेत किंवा अपेक्षा आहेत, यांचा आराखडा आपण जो आहोत तो घेत आहोत. आता आपण आहोत प्रभाग क्रमांक 6 मध्ये. आपल्यासोबत संपूर्ण महिला मंडळ आहे. या महिला मंडळाकडून असेल आपण जाणून घेणार आहोत की त्यांना भावी नगरसेवकाकडून ज्या आहेत त्या अपेक्षा काय आहेत. ताई नमस्कार, दैनिक भ्रमर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. कसा नगरसेवक पाहिजे? आम्हाला अडीअडचणी सोडवणारे नगरसेवक पाहिजे, जेणेकरून मुलांसाठी उद्यान पाहिजे, निसर्गरम्य वातावरण, जिम महिलांसाठी. खरं तर आता नगरसेवक ही निवडणूक आलेली आहेत. आपण बघतोच की काही नगरसेवक असे असतात की निवडणुकी दरम्यान येतात, तोंड दाखवतात आणि परत जातात, परत 5 वर्षानंतरच येतात. बरोबर आहे की नाही? तसं नकोय व्हायला. ज्या प्रभागामधल्या ज्या अडीअडचणी आहे, सुविधांचा अभाव आहे, त्या नक्कीच कम्प्लीट केल्या पाहिजे. जे आश्वासने देतात ते तुम्ही शपथविधी वगैरे काढतात, बरोबर आहे की ते फक्त शपथविधी त्या याच्या पुरते असतात, त्याच्यावरती नंतर कोणीही त्याच्यावरती पाठपुरावा करत नाही. आमचं म्हणणं एवढं आहे की आमच्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये की मुलांसाठी वाचनालय हवंय, महिलांसाठी ग्रीन जिम हवी आहे, त्याच्यानंतर लहान मुलांसाठी आम्हाला उद्यान वगैरे हवे आहेत. ह्याच आमच्या अपेक्षा आहेत. ताई तुम्ही काय सांगाल? आम्हाला असे नगरसेवक पाहिजे. आता पुढं कुंभमेळा येईल 2027 मध्ये, तर मखमलाबाद मध्ये पर्यटन स्थळ म्हणून कुंभमेळ्याला आलेल्या लोकांनी यावं, यासाठी काहीतरी पर्यटन स्थळाची उपाययोजना करावी. आई तुम्ही काय सांगाल? तुम्हाला कसा नगरसेवक हवा आहे? मला एकदम आपलं म्हणूनच पाहिजे बाई, पर का म्हणून नकोय. आणि एक इथं आहे ना, सगळ्यांची व्यवस्था काहीतरी व्हायला हवी. महिलांसाठी त्यांनी काहीतरी रोजगार उपाययोजना काहीतरी केल्या पाहिजे. बऱ्याचशा महिला अशा घरीच बसलेल्या असतात, त्यांसाठी काहीतरी योजना पाहिजे. महिलांसाठी काम धंदा काहीतरी पाहिजे त्यांना. असं नगरसेवकांनी थोडस महिलांकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे. ताईंनी मागे एक मुद्दा मांडला की नगरसेवक येतात आणि 5 वर्षानंतरच मग ते जे काही आहेत ते मुद्दा मांडतात किंवा मतदानासाठी येतात. तुम्हाला असं काही अनुभव आला आहे का, किंवा भावी नगरसेवकाकडून मग तुम्हाला कोणत्या अपेक्षा असणार आहेत? काही नाही, आम्हाला फक्त लेडीजला आमच्या कामधंदा द्यावा त्यांनी, आणि इथे एखादी जिम द्यावा आम्हाला. अशा म्हाताऱ्या कोताऱ्या बाया आहे किंवा माझ्यासारख्या वृद्ध वयाच्या आहे किंवा दुसऱ्या पण असे जिम वगैरे पाहिजे त्यांना. त्या काही फिरायला जाती नाही, मग थोड्या वेळ तिथे त्यांनी 1 तास 2 तास तिथे काढावा, एवढीच माझी अपेक्षा आहे, दुसरं काही नाही. ताई काय सांगाल? इतक्या वर्षानंतर निवडणुका आहे, आता कुठेतरी जनतेच्या मनातला नगरसेवक नेमका कसा आहे? आता ना कुंभमेळा होणार आहे, तर मग त्याच्यासाठी मखमलाबाद मध्ये लोकांनी यावा म्हणून अशी काहीतरी नगरसेवकांनी आपली सोय केली पाहिजे. तुम्ही काय सांगाल? कसा नगरसेवक अपेक्षित आहे प्रभागात? मला लेडीजच्या महिलांसाठी काहीतरी कामधंदा उद्योग पाहिजे, असं पाहिजे व्यवस्थित नगरसेवक सर्व महिलांचं तेच. आणि ग्रीन जिम पाहिजे. निवडणुकीत जे आहे, विधानसभा निवडणुकीत महिला जी आहे ती गेम चेंजर ठरली होती लाडकी बहीण योजनेमुळे. महानगरपालिकेच्या निवडणुकीत देखील हे चित्र पाहायला मिळेल का? नगरसेवक कसा अपेक्षित आहे? नगरसेवकाकडून नेमक्या काय अपेक्षा आहे? हेच महिलांसाठी काम वगैरे पाहिजे, घरी बसणाऱ्या महिलांसाठी, मुलांसाठी उद्यान वगैरे, तेच. बाकीच्यांचा पण विचार करावा त्यांनी. त्यांच्याच घरावर हे 5 वर्ष त्यांच्या घरावर नाही, त्यांचंच नाही, जनतेचा पण विचार करावा त्यांनी. केवळ ह्या महिला कुठे जाती नाही, त्यांचा पण विचार करावा त्यांनी. जसं आता आपण जसं म्हणतो शिंदे साहेब झाल्या ते काही कळणार 1500 रुपये किंवा काही त्यांच्या संसाराला त्यांनी हातभार लावलेला आहे.
तसा असा नगरसेवकांनी त्यांच्या संसाराला हातभार लावा एवढी. म्हणजे जो नगरसेवक तुम्हाला आगामी काळात पैसे देईल, पैसे नाही, कामधंदा द्या. तुम्ही आता बोललात की लाडकी बहीण योजनेत कामधंदा द्यावा त्यांनी, असं या विषय. आता कसं त्यांनी ते जरी 1500 देतात तर महिला काही स्वतःला खर्च करते नाही, त्या संसारासाठीच खर्च करता का नाही, आण भाजी आण हे ते त्यांच्यासाठीच करतात. तसं या नगरसेवकांनी काय करावं, त्यांना घरगुती कामधंदे द्यावा, रोजगार हमी द्यावा त्यांनी, म्हणजे त्यांच्या संसाराला ते परपंच. इकडे एक ताई रोजगारावरती बोलत होत्या. कोण ताई? हा, काय सांगाल ताई? काय बोलत होता तुम्ही? महिलांसाठी काहीतरी असं घरगुती व्यवसाय, लघु उद्योग, काहीतरी असं बचत गटातून काहीतरी कर्ज वगैरे देऊन आणि घरगुती काहीतरी कामधंदे द्यावा. पोरी सोरींवरनं भांडणं होत राहतात, पोरांचे होत राहतात, काही गारुडे असतात. यासाठी महत्वाची म्हणजे फक्त पोलीस स्टेशन आहे. नगरसेवकांनी ते केलं पाहिजे. म्हणजे लोकांना कसं नाशिकमध्ये पंचवटीमध्ये जाऊन वेळ होतो. एक रुग्णवाहिका चांगली पाहिजे. आमच्या इथे इमर्जन्सी कोणाला काही गरज वाटली ती महत्वाची एक गोष्ट आहे. हा, दवाखाना एक आता कसं महिलांना डिलिव्हरीचा राहतात, एवढं नाशिकला जायचं किंवा कोणाकडे इमर्जन्सी पैसे नसतात प्रायव्हेट मध्ये जायला, मग गावात ती सोय पाहिजे बा. शाळेच्या तो रस्ता जातो ना, तो रस्ता पण खूप खराब आहे. इकडे शांतीनगरला जाताना पूर्ण रस्त्यांना खड्डे झालेले. हा रस्ता पण शाळेची रहदारी खूप वाढलेली त्या रस्त्याला, आणि तो रस्ता पूर्ण खराब आहे. मेन म्हणजे लहान मुलं शाळेतून जिथे येतात जातात ते रस्ते जास्त खराब आहे. त्याच्यासाठी खरं जास्त सोय केली पाहिजे. आणि पावसाचे ते सांडपाणी असतं, एवढ्या पाण्यातून मुलांना शाळेत जावं लागतं. मेन ती सोय जास्त केली पाहिजे. ते रस्ते म्हणजे खड्डे बुजले गेले पाहिजे. ते नाही व्यवस्थित, पण रस्ते एकदम खराब आहे. मेन काम ते केलं पाहिजे. आधी रस्त्यांचं काम झालं पाहिजे. असं झाले की रस्ते जर म्हणजे पावसामुळे ते रस्ते खराब झाले, मान्य आहे ती गोष्ट, पण त्यांनी जर पक्के रस्ते केले असते तर ही गोष्ट घडलीच नसती. खूप ऍक्सिडेंट झाले यावर्षी पावसामुळे रस्ते खराब झाले, खड्डे झाले, अक्षरशः रोज जे प्रवास करतात त्यांचे सुद्धा हाल झाले. असं झाले. मेन म्हणजे रस्ते व्यवस्थित करणं बस. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मखमलाबादला ओळख मिळावी, पर्यटनाच्या दृष्टीने इथे अनेक सुखसुविधा निर्माण केल्या जाव्यात, त्यासोबतच बचत गटाच्या माध्यमातून येथील महिलांना रोजगार मिळावा आणि येथील रस्त्यांची जी मुख्य अडचण या महिला बोलून दाखवत आहेत. त्यामुळे येणाऱ्या नगरसेवकाकडून या काही माफक अपेक्षा ज्या आहेत त्या प्रभाग क्रमांक 6 मधील महिला बोलून दाखवत आहे. कॅमेरामन आकाश भालेराव सह मी वैष्णवी सांगळे, नाशिक.